हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळी सकाळी मी मस्त बाहेर फिरून घेते आहे आणि इथे माझ्या घराशेजारी एक पक्षी पण आला होता. तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करून घ्यावं. सकाळी बाहेरचं वातावरण खूप छान असते. उगवताना सूर्य पाहायला मला खूप आवडते. तुम्हाला पण आवडते का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे आता मी ब्रश वगैरे करून फ्रेश झाली आहे. त्यानंतर मला लगेच नाश्ता वगैरे बनवून घ्यायचा आहे. तर आज मी इथे मस्त टेस्टी असे पोहे बनवलेले आहे आणि सोबतच चहा पण बनवलेला आहे. यांना पण जनगणनेच्या कामासाठी बाहेर जायचं होतं. त्यामुळे सोबतच आम्ही नाश्ता आणि चहा वगैरे पिऊन घेतला. नाश्ता वगैरे केल्यानंतर मी पण माझ्या कामाला लागले आणि हे पण आपल्या कामाला निघू. इथे मी पूर्ण घर झाडून घेतलं आणि त्यानंतर लगेच मी ते पुसून पण काढलेलं आहे. कारण घर पुसल्याशिवाय ते तर क्लीन झाल्यासारखं वाटतच नाही. त्याच्यामुळे मी हे रोजच काम करत असते. एकदा की झाडू पोछा झाला की पूर्ण घर हे स्वच्छ झाल्यासारखं वाटते. तर इथे मी थोडीशी डस्टिंग करून घेते आहे. कारण आपण झाडू वगैरे मारतो त्यावेळेस फर्निचरवर वगैरे धूळ वगैरे जमा झालेली असते. त्याच्यामुळे ते मी इथे पुसून काढते आहे. आता सध्या तर उन्हाळा चालू आहे. त्याच्यामुळे मी हे डस्टिंग वगैरे ही सर्व कामे मी अंघोळीच्या आधीच करून घेत असते. आणि ही तर माझी रोजचीच कामे आहेत. पोछा वगैरे करून झाल्यानंतर मी लगेच पूर्ण घरातील फर्निचरवरची धूळ वगैरे मी साफ करून घेत असते. त्यामुळे मला पण समाधान वाटते की माझं घर पूर्ण क्लीन झालेलं आहे. सोफ्याच्या बाजूला मी इथे स्नेक प्लांट ठेवलेला आहे. त्याच्यावर पण धूळ बसलेली असतेच. धूळ साफ करताना मला लक्षात आलं, अरे मी काल सायंकाळला झाडाला पाणी घातलेलंच नव्हतं. कारण की त्याची माती पूर्ण ड्राय झालेली होती. तर मी लगेच त्या झाडाला पाणी दिलं. त्यानंतर किचनचे पण फर्निचर पूर्ण मी पुसून इथे आता मस्त अंघोळ वगैरे करून मी तयार झालेली आहे. आणि मी इथे थोडा वेळ पेपर वाचून घेतलेला. त्यानंतर आली आहे मी आता किचनमध्ये. आता मला दुपारच्या जेवणाची तयारी करायची आहे. चला तर मग आपण स्वयंपाकाला लागूया. तर रात्री मी इथे चवळी भिजत घातलेली होती. तर त्याचं मी आज उसळ बनवणार आहे.
तर ते मी कुकरला 2-3 शिट्या लावून घेते. कुकर लावलेला आहे तोपर्यंत मी इथे कांदा टमाटर वगैरे चिरून घेते आहे. स्वयंपाक झाल्यानंतर लगेच इथे आम्ही जेवण करून घेतलेलं आहे. चवळीची उसळ मी पहिल्यांदाच बनवलेली होती आणि ती तर खूप टेस्टी झालेली होती. मला खूप आवडली. सोबत इथे मी काकडी पण खायला घेतलेली आहे, कारण उन्हाळ्यामध्ये काहीतरी काकडी, ताक वगैरे जेवणामध्ये तर ते आवश्यकच आहे. त्यानंतर इथे जेवण झाल्या मग मी इथे भांडे घासायला काढलेले आहे, कारण जेवण झाल्यानंतर लगेच भांडे घासले तर आपल्याला नंतर कामाचा व्याप राहत नाही. आपला किचन पण मोकळा आणि छान व्यवस्थित क्लीन राहतो. त्याच्यामुळे लगेच मी इथे भांडे वगैरे घासून घेते आहे. आशा करते की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.